हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्ये बिहारी स्टाईल चिकन। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत। आपण घेतलेले आहेत 300 ते 400 ग्राम कांदे, 3 सुक्या मिरच्या, 2 तेजपत्ता, थोडेसे जिरे, 5 ते 6 कळ्या लसूण आणि आपण चिकनच्या हिशोबाने तेल घेतलेलं आहे। आपण आज राईच्या तेलात चिकन करणार आहोत म्हणून राईचं तेल घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालेले आपण त्यामध्ये घातलेले आहेत सगळे खडे मसाले। खडे मसाले आपण छान असे परतून घेऊया। खडे मसाले आपण लाल रंगावर असे छान परतून घेतलेले आहेत। परतून झाल्याच्या नंतरला आपण त्यात कांदा घालूया। कांदा परतल्यावर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ, कारण की मीठ घातल्याच्या नंतरला कांदा छान असा आणि पटकन शिजतो, त्यामुळे आपण त्यावर घालणार आहे थोडंसं मीठ। मीठ घातल्याच्या नंतर त्याला एकजीव मिक्स करून घेऊया। परत आता आपण कांदा एकजीव असं छानपैकी मिक्स केलेला आहे। कांदा मिक्स केल्याच्या नंतरला आपण त्यावर झाकण कवर करून घेऊया। 5 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। झाकण कवर केल्याच्या नंतरला कांदा छान असा शिजतो। 5 मिनिटं झालेले, आता आपण त्यावरून झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा किती असं छान गोल्डन रंगावर फ्राय सुद्धा झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे आणि छान असं त्याला रंग पण आलेला आहे। आता आपण त्याला परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कांदा छान मिक्स करून घेतल्याच्या नंतरला आपण त्यामध्ये घालणार आहोत चिकन। आपण चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही चिकनच्या दुकानात चिकन घेताना असं घ्या की 1.5 किलोच्या आतली कोंबडी घ्या, कारण की ती लगेच शिजते आणि खायला पण चवीला लागते। आणि आपण 1.5 किलोच्या वर चिकन जेव्हा जरी घेतलं तर ते शिजायला पण खूप वेळ लागतं आणि चवीला सुद्धा लागत नाही, त्यामुळे आपण 1.5 किलोच्या आतलीच कोंबडी घेतली की जास्त बेस्ट असते। आता आपण त्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे। चिकन घातल्याच्या नंतरला आपण चिकनला असं छान परतून घेऊया आणि परत त्याला 5 मिनिटासाठी कवर करूया। आपलं छान असं चिकन फ्राय करून झालेलं आहे। आपण त्यावर आता झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाल्याच्या नंतरला आपण त्यावरचं झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असं चिकनला पाणी सुद्धा सुटलेलं आहे
त्याला आता आपण करूया मिक्स. तुम्ही बघा किती छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे. आपण आपल्याला पाणी टाकायची गरज पण पडलेली नाही आहे. आता आपण त्यामध्ये घालूया अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट घालून आपण अद्रक लसूणची पेस्ट आपण घातलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालून झाल्यावर आपण परत चिकनला छान असं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्याच्या नंतरला परत आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवून त्याला कवर करूया. बघा आता तुम्ही, कारण की अद्रक लसूणचा कच्चा स्वाद आला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये कच्चेपणा जरासुद्धा आला नाही पाहिजे. त्यामुळे आपण त्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतरला आपण परत त्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवून कवर करूया. बघा आता तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट अशी छान आपण चिकनमध्ये मिक्स केलेली आहे. अद्रक लसूणच्या पेस्टसोबत चिकन मिक्स झालेलं आहे छान. आता आपण त्यावर झाकण ठेवून त्याला कवर करूया. 2 मिनटाच्या नंतरला आपण झाकण काढूया. छानपैकी अशी अद्रक लसूणची पेस्ट चिकनसोबत मिक्स होऊन शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालूया. आता आपण त्यामध्ये घालत आहोत अर्धा चमच हळद पावडर. अर्धा चमच हळद पावडर त्यामध्ये घातलेली आहे. आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घाला. तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर थोडंच घाला आणि जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता तुम्ही. तर आपण आपल्या हिशोबाने लाल तिखट घालून त्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया. छान असं चिकन एकदम मस्त मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता त्याला काही कलर आलेला आहे. मस्तपैकी असं छान कलर आलेला आहे. आता आपण त्यामध्ये वरून घालणार आहोत चिकन मसाला. चिकन मसालासुद्धा मी तर पॅकेटच्या हिशोबानेच घेतलेले होते. 1 पॅकेट मी चिकन मसाला त्यामध्ये घातलेला आहे. चिकन मसाला घालूनसुद्धा आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छानपैकी. चिकन मसाला घातल्याच्या नंतरला पण असं आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते मिक्स केल्याच्या नंतरला किती छान असा रंग आलेला आहे. आता आपण त्याला झाकून ठेवूया 2 मिनटासाठी, कारण की मसालेसुद्धा छान असे फ्राय झाले पाहिजे. आता आपण त्याला कवर करूया झाकणाने. आता आपण झाकण काढलेलं आहे. छानपैकी असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी त्याला व्यवस्थित मिक्स करते. बघा आता चिकनला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. आणि तुम्ही लक्ष द्या, त्याच्यासाठी गॅस जरा स्लो ठेवा, नाहीतर खालून चिकन लागू शकतं. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ. आता मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे, कारण की मी आधी कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मी थोडंच मीठ घातलेलं आहे. मीठ घालून आपण छान परतून घेऊया. ते झाकण ठेवायला मी व्हिडिओ माझा थोडासा हे स्किप झाला, त्यामुळे मी डायरेक्ट झाकण खोलताना तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. आता आपण 2 मिनटं शिजायला ठेवलं होतं मीठ घालून. छानपैकी असं मीठसुद्धा एकजीव झालेलं आहे. झाकण काढूया आपण आता त्यावरचं. झाकण काढून झाल्यावर आपण त्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया परत.
आता आपण झाकण काढून त्यामध्ये घालूया पाणी. पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे. मी अंदाजाने पाणी घेतलेलं आहे. 300 ml पाणी टाकलेलं आहे मी. तुम्हाला जसं पाहिजे घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. आणि अगर तुम्हाला सुक्कं करायचं आहे तर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये थोडंच घाला. थोडंच म्हणजे 100 ml तुम्ही घालू शकता पाणी. जास्त घालू नका, कारण की नाहीतर मग आपलं चिकन एकदम पातळ होईल. मला पातळ चिकन करायचं होतं, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. पाणी घालून मी त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं माझं चिकन मिक्स करून झालेलं आहे. आता त्यावर मी ठेवणार आहे झाकण. आपण 15 ते 20 मिनटानंतरला आपण झाकण काढलेलं आहे. छान अशी चिकनला एक उकळसुद्धा आलेली आहे आणि छान असं चिकन आपलं शिजलेलं सुद्धा आहे. आता आपण त्याला असं छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालूया थोडासा गरम मसाला. कारण की गरम मसाला आपण बिहारी स्टाईल चिकन करतो, तर चिकन शिजल्यावर त्यामध्ये आपण गरम मसाला घालायचा आहे. आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालत आहोत. गरम मसाला थोडाच मी घातलेला आहे, कारण की आपण अख्खे मसालेसुद्धा घातलेले होते, त्यामुळे मी गरम मसाला थोडाच घातलेला आहे. थोडा म्हणजे अर्धा चम्मच अंदाजाने घालून त्याला आपण मिक्स करून घेऊया छानपैकी असं. आपलं चिकन आता रेडी आहे छान असं मिक्स करून. आता आपण त्यावर कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि अशाच आपण नवनवीन रेसिपीसाठी भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.